आता तो एक नवीनच बाबा नाही आलाय का इंस्टाग्रामवर, तुला तर माहितच असेल, लड्डू मुठ्या बाबा. तर तो नाही का लड्डू खाते आणि मस्त मुठेही खाते, तर म्हणून त्याचं नाव आहे लड्डू मुठ्या बाबा. तर तो का करते, असा पंख्याला हात लावते आणि नाही का गरगर फिरणारा पंखा थांबवून देते, आणि मग तो का करते, लोकांच्या कपाराला हात लावते. तर ते कपारातले जे गुणधर्म गुणदोष आहेत, जे दोष आहेत, जे वाईट प्रवृत्ती आहे, विकार आहे, ते सगळे बाहेर निघून जाते, रोगराई सपागिप्पा. मग म्हणून नाही का, तुला जर आपली रोगराई दूर करायची असेल तर त्या बाबा जा तू, त्याचे दोन्ही तंगडे धर, त्याला उचल आणि पंखा थांबव म्हणा, ते एनर्जी माझ्या डोक्यात टाक म्हणा. असा केलास तर तुझा भला होईल, नाही तर पाय रे बापू. आगा बुडग्या, मी का म्हणतो, गतिशील वस्तूला थांबवल्यावर जशी एनर्जी येते ना हातामध्ये, तर मग मिक्सर जो राहते ना, मिक्सर आहे बहु गतिशील राहते. त्या बाबाला का म्हण, मिक्सर मध्ये बोटं टाकून पाय म्हणा, धारदार ब्लेडच्या नाही का, म्हणजे त्याला समजून जाते कशी एनर्जी येते आणि कसा आशीर्वाद द्यायचा दुसऱ्याला नाही का. मग त्या बाबाचा लड्डू निघते आणि त्याचे मुठे खाली निघते, मग तो लड्डू मुठ्याचा सपा फुट्ट्या होऊन जाते. नाही तर मग सीधा उपाय, वेल्डिंगच्या दुकानात जा म्हणा आणि ते लोहा कटर मशीन राहते ना, तिला नाही का अर्ध्यातून नाही का थांबून दाखव म्हणा, तिची गती कमी करून दाखव म्हणा. मग तुझा कसा लड्डू आणि तुझा मुठ्या अलग नाही हो, मग मला विचार.